अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त. दत्तदेसी हो. दत्तगुज वाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांशी संवाद साधत असताना मोठा आनंद मला आज वाटतोय. सगळ्यांचा आनंदाचा, जल्लोषाचा आणि आवडीचा विषय सोहळा, आनंदोत्सव, अर्थातच दत्त जयंती आणि त्या अनुषंगाने दत्त जयंतीच्या अगोदर आपण साजरं करत असणारं श्री दत्त महाराजांचं श्री दत्त नवरात्री उत्सव. आणि या दत्त नवरात्री उत्सवामध्ये गेल्या 7 वर्षांपासून दत्तगुज वाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दत्तदेशी दत्तभक्तिपंथ तुम्हा सर्व दत्तदेशींच्या उपस्थितीमध्ये, तुम्हा सर्व दत्तदेशींच्या सहकार्याने घरोघरी जे काही आपण श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज लिखित जो काही ग्रंथ आहे तर त्याचं पारायण सोहळा साजरा करत असतो. तर सालबादप्रमाणे यंदासुद्धा आपण श्री दत्त नवरात्री उत्सव साजरा करणार आहोत आणि दत्त जयंतीचा उत्सव, जन्मोत्सवसुद्धा आपण साजरा करणार आहोत. तर कुठे करायचा, तर तो आपापल्या घरी करायचा. कारण की घर तेथे गुरुचरित्र, मानवजाती तेथे दत्तभक्ती आपल्या दत्तदेशी दत्तभक्ती पंथाचा खरं ब्रीद आहे. आणि त्यामुळे घरोघरी आज गुरुचरित्र जाणं महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण दत्त नवरात्रीच्या काळामध्ये 9 दिवस, 10 दिवस, कधीकधी 8 दिवस, ज्या पद्धतीने तितवार किंवा ज्या पद्धतीने ज्या वर्षी दत्त नवरात्रीचं जे काही दिवस येतील त्या पद्धतीने आपण ते साजरं करत असतो. तर चंपाषष्ठी सर्वांना माहिती आहे. तर चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान श्री खंडेराय महाराजांचं तळे भंडार वगैरे कुलाचार आपण आपापल्या घरोघरी करत असतो. दुपारी 12 वाजेपर्यंत आपला कुलाचार हा उरकलेला असतो, तळे भंडार वगैरे झालेलं असतं. तर याच चंपाषष्ठीच्या दिवशी आपण दत्त नवरात्रीची पूर्वतयारी करत असतो. आणि दुसऱ्या दिवशी दत्त महाराजांचं नवरात्र चालू होत असतं. तळे भंडार झाला, चंपाषष्ठी झाली की दुसऱ्या दिवशी दत्त नवरात्र चालू होत असतं. आणि म्हणून एक दत्त नवरात्राची पूर्वतयारी आपल्याला काय करता येईल की जेणेकरून आपल्याला दत्त नवरात्री प्रारंभ करताना दुसऱ्या दिवशी काही अडचणी येणार नाही. काही सामान असेल, काही बाबी असतील तर त्या पाळत असताना आपली तारांबळ उडणार नाही. तर त्या अनुषंगाने चंपाषष्ठीच्या दिवशी आपण सर्व जे काही नियोजन आहे तर ते पूर्वतयारी म्हणून करून ठेवत असतो. तर काय करायचं आहे दत्त नवरात्रीचं पूर्वनियोजन, तर त्या संबंधाने आज महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी दत्तगुज वाहिनीवरून प्रसारित करत आहोत. आपण सर्वजण पाहत आहात. तर चंपाषष्ठी तळे भंडार वगैरे झाल्याच्या नंतर दुपारच्या वेळी जो का आपला मोकळा वेळ असतो तर त्या काळामध्ये आपण दत्त नवरात्रीची पूर्वतयारी करायची आहे. कारण की चंपाषष्ठीच्या दुसऱ्या दिवसापासून दत्त नवरात्री उत्सव चालू होत असतो. तर चंपाषष्ठीच्या दिवशीच आपण सर्व घर गोमूत्र आणि खडीमीठ वगैरे टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं जे काही बसायचं आसन असतं, आपण पूजापाठ करताना ज्या आसनावरती बसतो तर ते आसन, जपमाळेची जी काही गोमुखी असते, जपमाळ ठेवण्यासाठी एक गोमुखी असते, एक वस्त्र असतं, तर ते गोमुखी असेल किंवा आपले देवांची जे वस्त्र असतील जे चौरंगावरती वगैरे आपण अंथरत असतो तर ते सर्व जे काही आहे तर ते आपल्याला स्वच्छ अशा प्रकारे धुवून काढायचे आहेत. त्याचबरोबर श्री गुरुचरित्र पारायणावेळी आपल्याला जे काही वस्त्र परिधान करायचे आहेत, शुभ्र धवल वस्त्र आपण त्या ठिकाणी घालत असतो. त्याचबरोबर उपरणं असतं, रुमाल असतो पुरुषांच्या अंगावरती अशा पद्धतीने. तर ते सुद्धा स्वच्छ आपल्याला आदल्या दिवशी चंपाषष्ठी दिवशी धुवून काढायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. त्याचबरोबर देवपूजेचं जे काही ताम्हण असतं आणि गडवा असतो, मग ताट आणि तांब्या असं म्हणूयात, सोप्या भाषेत कळेल तुम्हाला. देवपूजेचा तांब्या आणि ताट, ताम्हण आणि गडवा शास्त्रीय भाषेत त्याला म्हणतात. त्याचबरोबर संध्यापळी असते, संध्यापळी किंवा तुमच्याकडे संध्यापळी नसेल तर चमचा जो असतो आपल्याकडे तो पण तुम्ही वापरू शकता.
त्याचबरोबर निरंजन असतं, आपला दिवा असतो, अगरबत्ती असते, अगरबत्तीचं स्टँड असतं. तर ते आपल्याला स्वच्छ धुवून ठेवायचं आहे आदल्या दिवशी, चंपाषष्ठी दिवशी. त्यानंतर ग्रंथाचं व्यासपीठ असतं, ग्रंथ ठेवण्यासाठी असं एक व्यासपीठ येतं, किंवा काही काही जण पाटावरती ठेवतात, काही चौरंगावरती ठेवून ग्रंथपारायण करत असतात. तर हे ग्रंथ व्यासपीठ, पाट, चौरंग स्वच्छ पुसून ठेवायचं आहे. काय असतं, बरेचदा आपल्याकडं बरंचसं साहित्य असतं, परंतु त्याच्याकडं दुर्लक्ष झाल्यामुळे कधीकधी त्याच्यामध्ये जाळ्या झालेल्या असतात, कधीकधी त्यामध्ये झुरळं वगैरे बसलेले असतात, कधीकधी धूळ वगैरे बसलेली असते. असं कधीकधी घडतं, कारण की आपलं दुर्लक्ष असतं त्याकडे. त्यामुळे सगळं काही स्वच्छ, दत्त नवरात्र साजरं करायचं ना आपल्याला, तर सगळं स्वच्छ अशा पद्धतीने स्वच्छ करून ठेवावं. त्यानंतर आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते म्हणजे कलशासाठी एक नारळ लागेल, त्यानंतर लाल किंवा पिवळा किंवा भगवा पैकी कुठलाही एक प्रकारचा कापड पीस आपल्याला लागेल. त्यानंतर ग्रंथासाठी सुद्धा आपल्याला एक कापड पीस लागेल. तो तुम्ही लाल वापरू शकता किंवा केशरी वापरू शकता किंवा पिवळा असेल तर वापरू शकता. त्यानंतर लाल उलनचा जो काही दोरा असतो, उलनचा दोरा म्हणजे हातावरती असा बांधण्यासाठी आपल्याला लाल उलनचा दोरा लागणार आहे. त्यानंतर हळदी कुंकू लागणार आहे. त्यानंतर सुपारी लागणार आहे. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं लागणार आहे. अष्टगंध लागेल, भस्मवडी, भस्मसुद्धा लागेल. त्यानंतर वाटीभर आपल्याला तांदूळ लागतील, सुवासिक अगरबत्ती किंवा धूप लागेल, निरांजन, दिवा, कापूरवडीची डब्बी, काडीपेटी. ऐन वेळेला सगळं असतं पण काडीपेटी नसते, म्हणून तारांबळ उडलेली आपण पाहिली असेल. काडीपेटी असेल. त्यानंतर पाण्याचा भरलेला गडबा म्हणजे तांब्या. त्यानंतर ताम्हण म्हणजे देवाचं ताट, तांब्या. त्यानंतर पळी, संध्यापळी नसेल तर चमचा. नाही तर पळी, काही काही जण एक संध्यापळी म्हटल्यानंतर एक जणाने कालवनाची पळीच घेऊन आला माझ्याकडे. तर संध्यापळी म्हणजे चमच्यासारखंच एक तांब्याचं पात्र असतं, छोटासा चमचा असतो. तुमच्याकडे संध्यापळी नसेल तर चमचा आपण वापरू शकता. तर ह्या ज्या काही सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, ज्या काही सर्व वस्तू साहित्य जे काही सांगितलं, तर त्या वस्तू चंपाषष्ठीच्या दिवशी रात्रीपर्यंतच आपल्याला देवघराजवळ आणून ठेवायच्या आहेत. म्हणजे सकाळी आपल्याला दत्तनवरात्रीचा संकल्प वगैरे पारायण करताना तारांबळ आपली होणार नाही. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ती अशी की जो काही कलश असतो, तर तो कलश आपण मांडत असताना वड, पिंपळ आणि औदुंबर या 3 वृक्षांच्या प्रत्येकी 5-5 पानांचा उपयोग करून ते कलश आपण बनवत असतो. वड म्हणजे भगवान शिव असतील, पिंपळ म्हणजे भगवान श्री विष्णू असतील, आणि औदुंबर म्हटल्यानंतर ह्या तिन्ही देवांचं, ब्रह्मा विष्णू महेशांचं स्थान म्हणजे दत्त महाराजांचं स्थान. आणि त्याच्यामुळे आपण या तिन्ही वृक्षांची 5-5 पाने त्या कलशाला लावत असतो. म्हणून वड, पिंपळ, औदुंबराची पाने आदल्या दिवशी संध्याकाळच्या अगोदर जरी आपण तोडून आणलीत आणि एखाद्या ओलसर कपड्यामध्ये, म्हणजे सकाळपर्यंत ती फ्रेश राहतील, ताजीताबाने राहतील, या पद्धतीने जर ठेवली तर अतिशय उत्तम. काही काही जण म्हणतील आमच्याकडं वडाची पाने नाहीत, काही म्हणतील वडाची सापडली पिंपळाची नाहीत, काही म्हणतील पिंपळाची सापडली पण औदुंबरच नाही. तर अशा वेळेस तुम्ही आंब्याची पानं लावू शकता, 5 पानं आंब्याची लावू शकता. जर आंब्याची पानं तुमच्याकडे नसतील, वडाची नसतील, पिंपळाची नसतील, औदुंबराची नसतील, तर अशा वेळी आपल्याकडं बाजारामध्ये नागवेलीची पानं मिळतात, ते नागिनीची पानंसुद्धा आपण लावू शकता. म्हणजे या दत्तनवरात्री काळामध्ये अगोदरच पूर्वसूचना सांगायची म्हणजे असे की ऐन वेळेला तारांबळ नको. आणि म्हणून वड, पिंपळ, औदुंबराची 5-5 पाने लावायला जरी नाही जमली तर आंब्याची लावा, आंब्याचीही नाही जमली तर तुम्ही नागवेलीची पानं लावू शकता. तर तीसुद्धा आदल्या दिवशीच आपल्याला देवघराजवळ सर्व आणून ठेवायचं. त्यानंतर नैवेद्यासाठी नेमकं काय करायचं हा एक प्रश्न असतो. नैवेद्यासाठी तुम्ही कुठलंही मिष्टान्न करा. मिष्टान्न म्हणजे गोड, गोड म्हणजे पेढे, हे म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा आणि लवकरात लवकर प्राप्त होणारा पदार्थ असतो. तर पेढे सर्वजण मिष्टान्न म्हणून नैवेद्य दाखवू शकता. जर एखाद्याची ऐपत नसतील, वेळेवर भेटले नसतील, तर अशा वेळेस तुम्ही खडीसाखर आपल्या देवघराजवळ आणून ठेवा आदल्या दिवशीच, म्हणजे आपल्याला तो नैवेद्य दाखवता येईल.
एक तर पेढे किंवा खडी साखर दोन्हीपैकी एक काहीतरी ठेवा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दत्त जयंतीनिमित्त आपण करत असतो सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांना महिलापासून पुरुषांपर्यंत, श्रीमंतापासून गरिबांपर्यंत, संतांपासून अगदी मुमुक्षूंपर्यंत सर्वांपर्यंत करता येईल अशा पद्धतीचा जे काही ग्रंथपारायण सोहळा आहे तर तो म्हणजे सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथ. आणि ह्या ग्रंथाचं लेखन त्यांनी केलं की तुम्हाला आम्हाला सर्वांना सोप्या पद्धतीने हे सर्व काही प्राप्त व्हावं आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी सप्तशती गुरुचरित्रसार नावाचा ग्रंथ सर्वांनी खरेदी करून ठेवावा. सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथ. आणि हा ग्रंथ आपल्याजवळ दत्त नवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशीच आपल्याकडे असायला हवा. आणि म्हणून हा व्हिडिओसुद्धा लवकर बनवतोय. जवळपास 15 ते 20 दिवस हा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजनच असं आहे की दत्तदेसींची वेळेवरती तारांबळ नको, आणि म्हणून हा व्हिडिओ लवकरात लवकर बनवण्यात आलेला आहे. सप्तशती गुरुचरित्रसार परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज टेंबे स्वामी महाराज लिखित सप्तशती गुरुचरित्रसार नावाचा ग्रंथ आपण ऑनलाईन मागवू शकता. अनेक वेबसाईट त्याच्या आहेत, नेटवरती गेल्यावर तुम्हाला ते पाहायला मिळतील. पुण्यामध्ये तुम्ही जर असाल तर वासुदेव निवास या ठिकाणी सुद्धा, एरंडवणे वासुदेव निवास या ठिकाणी सुद्धा सप्तशती गुरुचरित्रसार नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे. आणि धार्मिक बुक स्टॉलवरती धार्मिक प्रकाशन मुंबई यांनी छापलेला सप्तशती गुरुचरित्रसार नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे. त्या पुस्तकाची जी काही प्रत आहे त्याचं जे काय मुखपृष्ठ आहे तर त्याचं छायाचित्र आपण दत्तगुज वाहिनीवरून आता नुकतंच एक शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याचं प्रसारण केलेलं आहे, आपण ते पाहू शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी दत्त नवरात्रीची पूर्वतयारी करायची आहे. तरी सर्व दत्तदेसींनी जास्तीत जास्त संख्येने दत्तगुज वाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि दत्तदेसी दत्तभक्तिपंथाच्या माध्यमातून आपण श्री दत्त नवरात्री उत्सवानिमित्त जे काही श्री सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथ पारायण सोहळा आहे तर त्याच्यामध्ये सामील व्हायचं आहे. आणि जास्तीत जास्त संख्येने दत्तप्रभूंच्या कृपेने जे काही पुण्य आपल्या सेवेचं मिळत असतं तर ते पुण्य संचय करण्यासाठी, जीवनाचा कल्याणकारी मार्ग संपादन करण्यासाठी या दत्त उत्सवामध्ये, या गुरुचरित्र पारायणामध्ये सर्वांनी सामील व्हायचं आहे, ही सर्व दत्तदेसींना माझी विनंती असेल. चंपाषष्ठीची पूर्वतयारी कशी करायची सर्वांना कळालीच असेल. दत्त नवरात्रीची पूर्वतयारी कशी करायची तुम्हाला कळालीच असेल. चंपाषष्ठीच्या दिवशी ही सर्व काही पूर्वतयारी आपल्याला करायची आहे आणि त्याकरता हा व्हिडिओ बनवलेला आहे. तरी सर्व दत्तदेसींनी पुनश्च एकदा मी सर्व दत्तदेसींना आवाहन करेल की सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथ पारायण सोहळा आणि दत्त नवरात्री उत्सवामध्ये सर्वांनी सामील व्हावं. कळावे तुमचे चलित दत्तदेसी योगेश दादा दाभाडे बीड. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त. सर्वांना दत्त नवरात्री तथा श्री दत्त जन्मोत्सव तसेच श्री सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथ पारायण सोहळ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नमो दत्त.